नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते काजूने गावातील बरेचसे मुलं गोळा केलेले असतात आणि ती चांदेकरांच्या घरी आता भांडायला निघालेली असते. तेव्हा कला म्हणते, अरे गुंड्या, हे सर्व काय चालू आहे? तेव्हा आता काजू म्हणते, बाद झालं ताई, आता त्या लोकांचे दात त्यांच्याच घशात घालायचे. आता बघच, मी ही सगळी माणसे घेऊन तिथे जाणार आहे. तेव्हा आता कला काजूला अडवत असते आणि म्हणत असते, थांब गुंड्या, असं नको करू. व आता काजू कलाला म्हणते, बाद झाले कलाताई, तू मला आता थांबवू नको. आता त्या चांदेकरांना मी असा धडा शिकवणार आहे ना, की ते चांदेकर नाव विसरून खरे नाव कायम ध्यानात ठेवतील, आपल्या दाराला खरे नावाचं तोरण लावतील. आता बघच, नाही त्यांचे कान पकडून त्यांना आपलं कानातलं सापडायला लावलं ना, तर बघच, नाव काजू लावणार नाही. तेव्हा कला म्हणते, गुंड्या, असा मूर्खपणा करू नको आणि अतिशहाणपणा तर केलाच नाही पाहिजे. माझं कानातलं सापडलंय. तेव्हा लगेच काजू म्हणते, काय ताई, कसं काय सापडलं तुझं कानातलं? तेव्हा कला म्हणते, नैनाताईला सापडलं, ते चांदेकरांच्या घरी. तेव्हा काजू म्हणते, काय, नैनाताई चांदेकरांच्या घरी कानातलं सापडलं पण? तेव्हा लगेच म्हणते, हो. तर लगेच काजू म्हणते, नैनाताई कुठे? तेव्हा कला म्हणते, ती चांदेकरांच्या घरीच आहे, त्यामुळे प्लीज तू तिथे जाऊ नको. त्यानंतर आता इथे चांदेकरांच्या घरी सर्वजण जेवणासाठी टेबलावरती बसलेले असतात. तर आता आबा विचारत असतात, सरोज, अद्वैत अजून आले नाही का? तेवढ्यात सरोज, अद्वैत आणि त्यांच्याबरोबर नैनाही आलेली असते. तर लगेच आबा म्हणतात, मुली बैस, आमच्याबरोबर मस्त नाश्ता कर. तेव्हा लगेच नैना म्हणते, नाही नको. तर लगेच रोहिणी म्हणते, आता ही मुलगी इथे पण आली का? तर आबा तिला आग्रह करत असतात. तेव्हा लगेच सरोज म्हणते, अरे अद्वैत, तू पण आग्रह कर ना तिला. मग लगेच अद्वैत नैनाकडे बघत असतो आणि समोर जी चेअर असते ना, ती पाठीमागे ओढतो आणि नैनाला त्यावर बसायला सांगतो. तर आता हे पाहून सर्वजण हसत असतात आणि अद्वैतकडे बघत असतात. मग नैना खुर्चीवर बसल्यानंतर अद्वैतही तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसायला जाणार, तेच काकू त्या खुर्चीवर जाऊन बसतात. तर आता अद्वैत नैनाच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसतो. तेव्हा आता नैना मनातच म्हणत असते, अद्वैत, तुझी जागा माझ्या शेजारी आहे आणि तुला कायम इथे बसायचंय. आता समोर खूप पदार्थ ठेवलेले असतात. तर नैना ते पदार्थ पाहून खूपच खुश होते आणि मनाशीच म्हणते, अरे बापरे, या घरात एवढे पदार्थ असतात सकाळच्या नाश्त्याला, कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखंच वाटतंय. आमच्याकडे तर काय नुसती पोळी, चहा, कधीतरी पोहे, मिसळपाव, फक्त एवढंच असतं. तेवढ्यात सरोजचं लक्ष नैनाकडे जातं. तर लगेच सरोज नैनाला म्हणते, अगं नैना, तू काही घेतलंस का नाही? तुला यातलं काही आवडलं नाही का? तुला काही वेगळं पाहिजे असेल तर मला सांग, मी तुझ्यासाठी ते बनवून आणते. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते, वहिनी, त्यांच्याकडे याच्यापेक्षाही भारी खाण्याची पद्धत असेल, त्यामुळे तिला आवडत नसेल. तेव्हा नैना म्हणते, नाही नाही, तसं काही नाहीये. तर इथे आता कलाच्या दुकानावरती गावातील सर्व लोक जमा झाले असते. खूपच गर्दी झालेली असते आणि रॉकेटलाही समजत नसते आता काय करावे, काय उत्तर द्यावे. तेवढ्यात कला येते. तर लगेच ती रॉकेटला म्हणते, रॉकेट, हे सर्व काय चालू आहे? तेव्हा रॉकेट म्हणतो, कलाताई, या सर्व लोकांना तुला भेटायचं आहे. तेव्हा ती गावातील लोक म्हणतात, कला, आम्हाला समजलेलं आहे, तू चांदेकरांच्या एवढ्या मोठ्या श्रीमंत घरात मूर्ती बनवून दिली आणि त्यांची 100वी वर्षाची पूजा पूर्ण झाली तुझ्यामुळे, आणि एवढे मोठे चांदेकर तुझ्या हातून मूर्ती बनवून घेत आहेत, म्हणजे नक्कीच तुझ्या हातात काहीतरी कला असेल. तेव्हा आता मात्र कलाला राग येत होती. म्हणते, या चांदेकरामुळे माझ्या कलाचं मोजमाप होणार का आता? नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. तेव्हा लगेच आता सर्व लोक पुन्हा आरडाओरडा करायला लागतात की आम्हाला इथूनच मूर्ती खरेदी करायची आहे. त्यानंतर इथे आता नैना काहीही घेत नसल्यामुळे अद्वैत लगेच रघुला आवाज देतो आणि म्हणतो, तुझ्यासाठी काहीतरी वेगळं आणू खायला, हे ऑइली नको आहे का तुला? तेव्हा नैना मनाशीच म्हणत असते, मला तर मात्र हेच खायचं आहे आणि हा अद्वैत काय कुठे काय बोलतोय? तर लगेच तिला आठवते की कलाने आज घरी भरपूर काही सामान आणलेले असते आणि आईला देवयाईची पालखी निघणार म्हणून गोडाधोडाचं करंजी, लाडू सर्व काही बनवायला सांगितलेले असते. तर आता आईचे बोलणे आठवल्यानंतर नैना लगेच अद्वैतला बोलते, नाही नाही, मला आज हाच नाश्ता करायचा आहे, कारण आज देवयाईची पालखी निघणार आहे ना, त्यामुळे सर्वांनी गोडाधोडाचंच खाल्लं पाहिजे. त्यामुळे देवयाई आपल्या सर्वांना आशीर्वाद देते, तुम्ही पण सर्वजण गोडाधोडाचंच खा.
तर आता नैनाचे हे बोलणे ऐकल्यानंतर आबाही खूपच खुश होतात आणि सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा नैना म्हणते, काय झालं, मी काही चुकीचं बोलले का? तेव्हा सरोज म्हणते, नाही नाही, आमच्या घरात अजूनही कुणाला असं काही माहिती नाही आणि तू किती हुशार आहे ग, खरंच खूप छान बोलते. तेव्हा लगेच नैना मनाशीच म्हणत असते, कलासारखं वागायला आणि बोलायलाही खूपच त्रास होतोय मला. तर आता अद्वैतही नैनाकडे बघत असतो. तर रोहिणी म्हणते, ही मुलगी ना खूपच डेंजर आहे, आत्तापासूनच या घरात जाळं पसरायला लागली. तर आता नैनाचे हे बोलणे काकूंनाही खूपच आवडलेले असतात. ते लगेच सरोजला बोलतात की खरंच किती हुशार आहे ना ही मुलगी, किती समजतंय तिला, आपल्या घरात तर असं कुणालाच माहिती नाही आज गोडाधोडाचं खायचं ते. तर आता राहुलही नैनाकडे बघून म्हणत असतो, खरंच ही मुलगी खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. तर आता इथे रोहिणी लगेच नैनाला म्हणते, तू या घरात खरंच लवकरच सगळ्यांना खूप आवडली, सगळ्यांना असं इम्प्रेस करून टाकलंय तू. तेव्हा लगेच अद्वैत नैनाकडे बघत असतो. तेव्हा काकू बोलतात, अहो वंस, तिनं डान्सच असा केला मस्त, सगळ्यांवरती इम्प्रेशन पडणारच ना, त्यामुळे. तर लगेच रोहिणी तिला विचारते, तुझ्या घरात नेमकं कोण कोण असतं नैना? आता नैना पाणी पित असते. तेवढ्यात हे बोलणे ऐकल्यानंतर तिला लगेच ठसका लागतो. मग अद्वैत लगेच उठून ग्लास भरून तिला पाणी देत असतो. तर इथे संगीताला मात्र खूपच टेन्शन आलेले असते, नैनाचं तिथे काय चालू असेल ते. तेव्हा आता अद्वैतने तिला असं पटकन उठून पाणी दिलेलं पाहून सर्वजणांना खूपच हसू येते. सरोज म्हणते, चला पटकन जेवण करून घेऊया आता. तेव्हा रोहिणी म्हणते, हो हो, तुलाही खूप उशीर होत असेल ना, तुला आमच्या घरी यायला अडचण आली असेल ना. तेव्हा सरोज म्हणते, काय, कसली अडचण आपल्या घरी येण्यासाठी? तेव्हा रोहिणी म्हणते, काल जेव्हा या आल्या होत्या ना, तेव्हा त्यांची कार इथे आली नव्हती, मग त्यांना खूप लांब पायी यावं लागलं. आज आली होती ना कार? तर लगेच नैना म्हणते, हो, आज मला त्यांनी बाहेरच सोडलं, माझं काम होतं ना म्हणून. तेवढ्यात आता नैनाच्या मोबाईलवरती संगीताने फोन केलेला असतो. तर सरोज म्हणते, एक मिनिट, आमच्या घरात जेवण करत असताना फोन घेत नाही. आता लगेच नैना म्हणते, अगदी बरोबर, आमच्या घरी आम्ही जेवत असताना फोन घेत नाही, परंतु आत्ता मोबाईल माझ्या बरोबर आहे ना, आणि त्यात आईचा फोन आहे, आईचा फोन मला घ्यावाच लागेल, तिला खूप काळजी असते ना, शेवटी आई आहे ना ती. तर लगेच आता नैना फोन उचलते. तर संगीता म्हणत असते, काय ग नैने, सगळं काही ठीक आहे ना, तू कुठे आहे? तेव्हा नैना म्हणत असते, हो मी इथेच आहे चांदेकरांच्या घरी, आणि कानातलं सापडले आई. तेव्हा लगेच संगीता म्हणते, हो का, कानातलं सापडले, कला आलती का तिथे? तेव्हा लगेच नैना म्हणते, आई मी आता ठेवू का फोन, मी तुला नंतर कॉल करते, असे म्हणून आता नैना फोन बंद करते. त्यानंतर इथं आता कलाच्या दुकानात खूपच गर्दी जमलेली असते. तर लगेच कला म्हणते, तुम्ही सर्वजण माझ्या दुकानात आले याचा मला खूपच आनंद आहे, परंतु मात्र तुम्ही जो म्हणतायत ना, चांदेकरांच्या घरात मी मूर्ती बनवून दिली म्हणून मला काहीतरी छान येतंय, ते मात्र चुकीचं आहे. माझी कला ही कायमच राहील, परंतु त्या श्रीमंत लोकांनी माझी मूर्ती खरेदी केली म्हणून त्या कलेला वाव मिळावी असं मला कधीच वाटत नाही. आणि कला करणाऱ्याला श्रीमंत किंवा गरीब माणसाची गरज नसती, फक्त कला करणाऱ्याला कदर असायला पाहिजे. आणि त्यासाठी ती मूर्ती कोणीही खरेदी केलेली असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, याची मला काहीही गरज नाही. आणि तुम्हाला जर माझी मूर्ती खरेदी करायची असेल तर ती माझी कला पाहून करा, असं चांदेकरांनी माझी मूर्ती घेतली म्हणून नाही खरेदी करायची. तेव्हा लगेच त्यातली एक बाई बोलते, खरंच तू नुसती कलाने गुणाने नाही तर मनानेही खूप चांगली आहे ग, आणि आता आम्ही तुझ्याकडेच मूर्ती खरेदी करणार आहोत. आता कला म्हणते, तुम्ही आधी माझ्या मूर्तींची पारख करा, काय चुकतंय काय बरोबर ते मला सांगा, आणि मग मूर्ती खरेदी करा. तर लगेच त्यातली एक बाई बोलते, खरंच खूपच गुणी मुलगी आहे ग, नाहीतर दुसऱ्या एखाद्या मुलीने या मोठ्या नावाने खूपच पैसा कमवला असता, परंतु तू तशी नाहीये. मग आता रॉकेट सर्वांना रांगेत उभी करून ऑर्डर घेत असतो, कुणाला काय हवंय ते. तर इथे मात्र कला खूपच खुश झालेली असते. आता या पैशाने मला काजलची कॉलेजची फी पण भरता येईल, असे आता कला मनाशी म्हणत असते. त्यानंतर इथे अद्वैत नैनाला विचारत असतो, तुला शिक्षण की पैसा जास्त महत्त्वाचा वाटतो? तर लगेच नैना विचार करते, तिला कलाचे बोलणे आठवते. कलाने काजलला समजावून सांगितलेले असते की नेहमी शिक्षण आणि पैसा दोन्हीही महत्त्वाचं असतं. तर लगेच कलाचे बोलणे ऐकल्यानंतर नैना लगेच अद्वैतला बोलते की नाही, शिक्षण आणि पैसा दोन्हीही महत्त्वाचे असते. तर हे बोलणे ऐकल्यानंतर अद्वैतही लगेच नैनावरती खुश होतो आणि तिच्याकडे बघू लागतो. तर ते दोघांचे असे बोलणे चाललेले पाहून तिकडे रोहिणी लगेच सरोजला म्हणत असते, वहिनी मला असं वाटतंय आपल्या
आपल्या अद्वैतला ना ही नैना आवडली आणि त्याच्या नशिबात ही नैनाच दिसते. तेव्हा लगेच काकू म्हणतात, खरंच खूपच छान मुलगी आहे ना, सुंदर. तेव्हा सरोज म्हणते, मात्र ही नैना आपल्या पूजेला आली कशी मला हेच कळत नाही. आपण आपल्या पूजेचे पास असं सहजासहजी कुणाला देत नाही. आता मात्र सरोजच्या मनात खूप काही प्रश्न निर्माण झालेले असतात. परंतु ही मुलगी इथे कशी आली, तिला इथे कोणी आणलं, असे सर्व काही प्रश्न तिच्या मनात उभे राहिलेले असतात. त्यानंतर इथे कला खूपच खुश झालेली असते. तिच्या दुकानात आज खूपच गर्दी जमलेली असते. त्यानंतर ती लगेच संगीताला फोन करते आणि म्हणते, अगं आई, नैनाताई घरी आली की नाही. मात्र संगीता लगेच विषय टाळण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, नाही नाही ते. तेव्हा कला म्हणते, काय, नैनाताई अजून घरी आली नाही का. संगीता मात्र तिला सांगत नाही की नैना ही चांदेकरांच्या घरीच आहे अजून. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सरोज नैनाला म्हणत असते की उद्या येताना तुझ्या आईवडिलांना दोघांनाही घेऊन ये. तेव्हा आता नैना लगेच सरोजला म्हणते, हो ठीक आहे, मी उद्या घेऊन येईन. तरी ते आता संगीता कलाच्या दुकानात आलेली असते आणि कलाला म्हणत असते, आज ही एवढी गर्दी आहे ना, ती फक्त चांदेकरांमुळेच आहे. तेव्हा मात्र कलाला खूपच राग येतो. तर कला लगेच आईला बोलते, नाही, त्या चांदेकरांची मला गरज नाही. त्या पैशावाल्यांच्या घरात मी मूर्ती बनवली म्हणून माझ्या कलेला वाव मिळत नाही असं नाही आहे आई. त्यानंतर इथे आता पालखी निघालेली असते. तर अद्वैत बरोबर इथे नैनाही असते. तर लगेच काजू नैनाला बघते. तर लगेच ती म्हणते, नैनाताई. तेव्हा कला म्हणते, कुठे नैनाताई. मात्र आता कलाला नैनाला तिथे बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता पालखी अद्वैतवर खूप मोठे संकट येणार असते आणि आता कलाच अद्वैतला या संकटातून वाचवणार असते. ते कला आता कशी वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.